आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात। उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधी विरोधक रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मवियाला मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे। उद्याच्या अधिवेशनात विरोधक हे सरपंच देशमुख स्वारगेट प्रकरण यासह विविध मुद्द्यांवरून गृह विभागाला लक्ष करण्याची शक्यता आहे। दरम्यान धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सुद्धा सरकारवर दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे। एकूणच सध्या तापलेल्या मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्ह आहेत। उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधी विरोधक रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत। तर आज सकाळी 11:30 वाजता महाविकास आघाडीच्या आमदारांची ही बैठक पार पडणार आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे। या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्यात येणार आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, खरं तर उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे आणि दुसरीकडे आज मवियाची महत्वाची बैठक देखील पार पडते। नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे उद्या? दीपाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं हे दुसरं अधिवेशन आहे आणि पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे की नेमकं महाराष्ट्राला, विशेष म्हणजे शेतकऱ्यांना नेमकी काय सूट मिळते या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून। मात्र हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। त्याची काही प्रमुख कारणं आहेत। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये विविध घटना घडत आहेत, ज्यामुळे महायुती सरकारसमोर एक पेच निर्माण झाला आहे। सर्वात आधी म्हणजे नागपूरला जे हिवाळी अधिवेशन झालं होतं त्यामध्ये भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता। या मुद्द्यानंतर विरोधक आणि स्वतः महायुतीमधील काही आमदार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि वारंवार त्या राजीनाम्याची मागणी करत देखील आहेत। मात्र अद्यापही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला नसल्याने विरोधक यंदाच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करून आक्रमक होण्याची शक्यता आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे। त्यांना शिक्षा देखील सुनावली होती। खरं तर महाविकास आघाडीमधले आमदार सुनील केदार यांना जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली होती तेव्हा तातडीने त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला होता। त्यामुळे ही दिरंगाई आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संबंधी का केली जात असल्याचा प्रश्न विरोधक उपस्थित करतात आणि या मुद्द्यावरून देखील ते आक्रमक होण्याची शक्यता आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कायदा सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न। पुण्याच्या स्वारगेटचं प्रकरण झालं, बदलापूरमध्ये अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरचं प्रकरण झालं आणि महिला आक्रमक होणार आहे। एक महत्त्वाची बाब म्हणजे जो शक्ती कायदा दोन्ही सभागृहांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना पास करण्यात आला होता, त्या खरं तर विधेयकाला, त्या कायद्याला आता केंद्रातूनच पुन्हा एकदा माघारी फिरण्याची दाट शक्यता दिसून येते। त्यामुळे महिलांच्या सुरक्षतेसाठी जो कायदा पारित करण्यात आला होता, ज्याला दोन्ही सभागृहांमध्ये मंजुरी देण्यात आली होती, मात्र त्याच आता कुठेतरी शक्ती विधेयकाला केंद्रातून जी आपण पाहू शकतो की एक नकार घंटा मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या मुद्द्यावरून देखील विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर अनेक विषय आहेत, म्हणजे जर आपण पाहिलं तर मग कोरटकर विषय आहे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे जी आहेत ती सोलापूरकर आहेत, त्यांचं एक नाव आहे। अशा अनेक विषयांवरून हे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपाली की आज त्यांची बैठक पार पडणार आहे। हे सगळे मुद्दे तर त्यांच्या या बैठकीमध्ये निश्चितच येथील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा, कारण का महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेते पद देण्याइतकं देखील बहुमत नाहीये। मात्र सर्वाधिक संख्या विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे। त्यामुळे त्यांचा पक्ष या विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याच्या तयारीत आहेत। इतर दोन पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष याकडे कसं पाहताय, त्यांची अनुमती आहे का या त्यांच्या विचारावर हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे निश्चितच आजच्या या बैठकीमध्ये ही देखील चर्चा घेतली जाऊ शकते।
आणि उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे, त्यामुळे उद्या या मुद्द्यांवर नेमकं विरोधकांना कसं घेरायचं ही रणनीती आजच्या बैठकीमध्ये आखली जाईल आणि दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन हे सविस्तर जे मुद्दे आहेत पत्रकार परिषदेमध्ये मांडले जातील. दीपाली. नक्कीच होय. त्यामुळे आता अनेक अर्थाने हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.